नमस्कार. योगीराज भक्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशीचं 2025चं सविस्तर राशी भविष्य. मकर राशीच्या व्यक्तींसाठी 2025 हे वर्ष आत्मविश्वास, प्रगती आणि संधींनी भरलेलं असेल. मेहनती आणि शिस्तीचा योग्य वापर केल्यास तुम्ही यशाचे नवीन शिखर गाठाल. ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असली तरी काही काळ सावध राहणे आवश्यक आहे. करिअर आणि व्यवसायासंदर्भात या राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष कसं असेल ते जाणून घेऊयात. जानेवारी ते मार्च हा कालावधी करिअरमध्ये उत्तम संधी घेऊन येईल. प्रमोशन, नोकरीतील बदल किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मे आणि जून महिने अत्यंत लाभदायक ठरतील. नव्या प्रकल्पांसाठी हीच योग्य वेळ आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर काळात कार्यक्षेत्रात काही आव्हाने येऊ शकतात. सहकाऱ्यांसोबत वाद टाळा आणि शांत राहा. डिसेंबरच्या शेवटी स्थिती सुधारेल आणि करिअरमधील अडथळेसुद्धा दूर होतील. आर्थिक स्थिती कशी असेल ते पाहूयात. 2025मध्ये आर्थिक स्थैर्य टिकेल आणि तुम्ही बचतीकडे अधिक लक्ष द्याल. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहार फायदेशीर ठरतील. जुलै आणि ऑगस्टमध्ये खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक नियोजन व्यवस्थित करा. सप्टेंबर ते डिसेंबर हा काळ नवी गुंतवणूक करण्यासाठी शुभ आहे. शेअर बाजार किंवा दीर्घकालीन योजनांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधांसाठी 2025 हे वर्ष मधुर ठरेल. अविवाहित व्यक्तींना फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये नवीन नातेसंबंध सुरू करण्याची संधी मिळेल. विवाहित व्यक्तींना जून आणि जुलै महिन्यात जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी चांगले योग येतील. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवा. डिसेंबरमध्ये नातेसंबंध पुन्हा सुधारतील आणि एकमेकांबद्दल विश्वास वाढेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी 2025 हे यशाचे वर्ष ठरेल. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात अभ्यासात विशेष प्रगती होईल. परीक्षांमध्ये चांगले यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना जुलै आणि ऑगस्टमध्ये चांगल्या संधी मिळतील. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये लक्ष विचलित होऊ शकते, त्यामुळे सातत्याने मेहनत करणे महत्त्वाचे आहे. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने वर्षाच्या सुरुवातीचा भाग जानेवारी ते मार्च चांगला जाईल. मे आणि जूनमध्ये सर्दी, ताप किंवा जुन्या व्याधी त्रास देऊ शकतात, त्यामुळे वेळेवर उपचार घ्या. मानसिक तणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान आणि व्यायामावर भर द्या. डिसेंबरमध्ये तुमच्या ऊर्जा पातळीत वाढ होईल आणि आरोग्य उत्तम राहील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबातील सदस्यांमध्ये स्नेहपूर्ण वातावरण असेल. मार्च आणि एप्रिलमध्ये कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरातील एखादा मोठा निर्णय घेताना सर्वांचे मत घ्या. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये कुटुंबातील काही ताण निर्माण होऊ शकतो, त्यामुळे संयम बाळगा. सामाजिक जीवन सक्रिय राहील. मित्रमंडळींसोबत प्रवास किंवा विशेष कार्यक्रमाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. सल्ला. आर्थिक नियोजनावर भर द्या. अनावश्यक खर्च टाळा आणि बचत वाढवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित व्यायाम आणि योग्य आहाराची सवय लावा. नातेसंबंधांमध्ये शांतता आणि संवाद यावर भर द्या. करिअरमधील मोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. मानसिक स्थिरता राखण्यासाठी ताणतणाव टाळा आणि आत्मविश्वास वाढवा. सारांश. मकर राशीच्या व्यक्तींसाठी 2025 हे वर्ष सकारात्मक, संतुलित आणि यशदायी असेल. आर्थिक स्थैर्य, करिअरमधील प्रगती आणि नातेसंबंधातील सुधारणा यामुळे संपूर्ण वर्ष आशादायक ठरेल. संयम, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही प्रत्येक आव्हानावर मात करू शकता. श्री स्वामी समर्थ.